शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये 15 ते 20 दिवसानंतर सोयाबीनच्या झाडाची एखादी फांदी वाळलेली दिसत असेल आणि फांदीच्या देठाजवळ 2 गोलाकार कट मारलेले असतील तर अशा वेळेस समजून जायचं की चक्री मुंग्यानं नुकसान करायला सुरुवात केली आहे। या चक्री मुंग्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकापैकी क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं कोणतेही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक 30 ते 40 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी किंवा बीटासायक्लोथ्रिन अधिक इमिडाक्लोप्रिड हे 2 घटक असलेलं सोलोमन हे एक उत्तम कीटकनाशक 25 ते 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। या 2 कीटकनाशकाव्यतिरिक्त थायमिथॉक्झाम अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन हे 2 घटक असलेलं सर्वांच्या परिचयाचं अलिका हे कीटकनाशक 8 ते 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, याआधी तुम्ही या 3ही कीटकनाशकांचा अनुभव घेतलेला असेल आणि या वर्षी नवीन कीटकनाशक वापरायचं असेल तर त्यासाठी टेफ्लुबेन्झुरॉन अधिक अल्फा सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं इम्युनिट हे नवीन कीटकनाशक 12 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करावी। या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत कोणतंही साधं पावडर फॉर्म मधील बुरशीनाशक घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। आणि जर सोयाबीन पिकामध्ये आतापर्यंत तुम्ही तणनाशक फवारलेलं नसेल तर या पहिल्या फवारणीत तणाच्या नियंत्रणासाठी या 4 पैकी कोणत्याही एका कीटकनाशकासोबत इमॅझिथायपर हे घटक असलेलं तणनाशक एकत्र करून तुम्ही फवारणी करू शकता, जेणेकरून पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल। धन्यवाद। जय जवान जय किसान।